होते, अनेक लोक आपल्या घरी जात होते, अनेक लोक जेवायला येत होते, जेवण झालेले त्यांच्या घरी जात होते. मुख्य हमरस्त्याचा रस्ता असल्यामुळे तिथं रस्त्याची वर्दळ होती आणि त्याच वर्दळीमध्ये एका कोपऱ्यामध्ये उरलेल्या सगळ्या अन्नाचा एकत्र काला करून त्यामध्ये भाजी, वरण, भात, पोळी, जिलेबी, तिखट असणारी काही लोणची, कढी सगळं एकत्र करून मोठा काला करून मोठ्या आवडीनं एक 12, 14, 16 वर्षाचा, अंगामध्ये फक्त एक फाटकी तुटकी बंडी आहे, हातानं तयार केलेली चिखलाची चिरीम आहे, दंड मजबूत आहे, नासागरी दृष्टी आहे, नाक मोठा आहे, काळा सावळा रंग आहे, मोठा तेजस्वी दाना आहे आणि निजानंदामध्ये रंगलेला तो साधू त्या अन्नाचं मोठ्या आवडीनं भक्षण करत होता आणि मनात म्हणत होता, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षांदेही च पार्वती माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरा बांधवा स्वभक्तेष्टो स्वदेशो ध्वरत्रयम. तो मोठ्या आनंदानं अन्नपूर्णेचं कौतुक करत होता आणि मनात म्हणत होता की हे मायबाई, हे अन्नपूर्णे, हे विश्वच अन्नमय आहे, अन्नमय प्राण आहे. 4 महिने समुद्राला आपल्या पाण्याचं दान करावं लागतं, उन्हाला तापावं लागतं, वाऱ्याला धावावं लागतं. तेव्हा कुठे आभाळ बनतं, ते आभाळ वाहून आणून तुमच्या माझ्या गावामध्ये त्या आभाळाला ओतावं लागतं. काळ्या आईला स्वतःच्या छातीवरून नांगर चालवावा लागतो, बैलाला रक्त ओकेपर्यंत नांगर ओढावा लागतो, त्याच्या पाठीमागे शेतकऱ्याला धावावं लागतं. आणलेलं ते सगळं धान्य तयार करता शेतकऱ्याच्या हाताला रापे पडतात. तयार झालेलं धान्य आईला तयार करता हाताला चटके बसतात. आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर, आणि मग ती तयार झालेली भाकर, ती तयार झालेली पोळी, ती तयार झालेली पूर्ण पोळी किंवा प्रारब्धानं माझ्या नशिबात जे असेल ते सगळं अन्न इतक्या मोठ्या कष्टानं तयार होतं आणि आपण ते उष्ट टाकून देतो. महाराजांना या गोष्टीचा त्रास झाला आणि महाराजांच्या जीवनातली पहिली लीला, महाराजांनी त्या उष्ट्या अन्नाला सुरुवात केली खायला. रस्त्यानं हजारो लोक जात होते, कुणाला वाटत होतं भिकारी असेल, कुणाला वाटत होतं तो उपाशी असेल, कुणाचं त्याच्याकडे लक्षच गेलं नाही, कुणी त्याची दखल घेतली नाही. त्यात 2 जण मात्र निघले, सच्चा सद्गुरूचे चेले, आणि त्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर ते पाहतच राहिले आणि मनातल्या मनात ते म्हणाले, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. असं ते अजान बाबू रूप पाहिलं, मन भरून आलं, अंगावरती रोमांच उठले, नैनी नील लोटे कंठी प्रेम दाटे, आणि हृदयामधली ती प्रेम ज्योत, अंतःकरणातली ती प्रेम ज्योत अशी तेजाडून आली. आणि त्यांनी विचार केला की हे आपल्या गावातले दिसत नाही, हे सामान्य दिसत नाही, आणि हे मनुष्य दिसतात. नाद बाबा असं लिहितात, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयांचे अवयव ते सुखाचे कोंब, येर माणूस पलते भांब लौकिक भागू. ते दिसताना माणसासारखे दिसतात, ते बोलताना आपल्यासारखे बोलतात, ते चालताना व्यवहार करताना तुमच्या माझ्यासारखे दिसतात, परंतु ते असतात वेगळे, आणि म्हणूनच ते आपल्याला फसवतात. आपण आपल्या डोळ्यांनी माणसाचा देव होताना पाहिलेला आहे, पाहिलेलं आहे का नाही? आपल्या गावात आले ते माणूस म्हणून, पण जेव्हा त्यांना निरोप दिला त्यावेळेस आपल्या लक्षात आलं की ते देव होते, चालते बोलते परमेश्वर होते. सद्गुरू नाईक दादा आपल्या गावात आले, ते एक शिक्षक म्हणून, आपण त्यांच्याकडे गुरुजी आहे, एक शिक्षक आहे, एक भला माणूस आहे असं म्हणून पाहिलं. पण